इथे बघा हा गाजराचा शिरा जो आहे खूप छान असा टेस्टी झालेला आहे आणि खव्याचा मी इथे खवा न वापरता किंवा दुधाचा वापर न करता मी इथे गाजराचा शिरा केलेला आहे, तरी पण खूप सुंदर असा टेस्ट इथे आलेला आहे ह्या गाजरच्या शिऱ्याला. तर इथे 2 किलो गाजर घेतले होते, स्वच्छ धुतले, साल काढली आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि देठ आणि थोडंसं बूड जे आहे ते कापून घेतलं. आणि आता हे फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये संपूर्ण गाजर हे किसून घेतलेले आहे. अगदी 5 मिनिटात गाजर किसून झालेले आहेत. जर तुमच्याकडे असेल फूड प्रोसेसर तर नक्की याच्यामध्ये गाजर किसून घेऊ शकता. तर इथे मोठी जाडवायची कढई घेतलेली आहे मी, कारण गाजरचा किस भरपूर आहे, 2 किलो आहे, त्याच्यामुळे मोठीच कढई घ्यायची आहे आणि जाडबुडाची घ्यायची आहे. तर इथे मोठी वाटी एक तूप घेतलेला आहे. अंदाजाने तूप तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. तर मोठी वाटी घेतली आहे मी तूप आणि याच्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर मी इथे संपूर्ण गाजराचा जो किस आहे तो इथे टाकून घेतलेला आहे आणि याला असंच हलवायचं आहे. ते 15 मिनिट याला असंच शिजू द्यायचं आहे तुपामध्येच. आलटून पालटून गॅसचा फ्लेम जे आहे मोठीच ठेवायची आणि याला हलवत राहायचं आहे. तर इथे मी साखर घेतलेली आहे मीडियम वाटीनी, 2 ते 2.5 वाटी ह्या वाटीने मी साखर घेतलेली आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार गोडीनुसार कमी जास्त इथे साखर घालू शकता. तर साखरेचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. 2.5 वाटी इथे साखर घेतली आहे छोट्या वाटीने, मीडियम वाटी आहे ती. आणि आता यालासुद्धा हलवून घ्यायचं आहे, चांगला मिक्स करायचा आहे. तर साखर टाकल्यामुळे काय होईल, थोडंसं गाजराला म्हणजे या हलव्याला पाणी सुटेल. तर आता थोड्या वेळ पुन्हा शिजू दिलं साखर टाकल्यानंतर आणि इथे ही एक मोठी वाटी आणि अजून अर्धी वाटी मी साय घातलेली आहे, कारण इथे दुधाचा वापर नाही केला आणि आपल्याला खव्यासारखा टेस्ट पाहिजे होता म्हणून मी इथे साय घेतलेली आहे. तर 2 दिवसाची साय आहे ही, जास्त जुनी साय घ्यायची नाही इथे. तर अजून मी मागेून अर्धी वाटी ही साय घालून घेतलेली आहे. मस्त अशी घट्टसर अशी साय आहे माझ्याकडे जमा होती, तर मी टाकून घेतली ती. आणि आता हिवाळा आहे, मस्त असे बाजारात गाजर येतात खूप छान असे. तर गाजरचा हलवा नक्कीच बनवून बघा तुम्ही. आणि इथे थोडेसे काजू बदामसुद्धा कापून घेतले आहे आणि ते सुद्धा याच्यात टाकून घेतले, कारण थोडासा शिजायला वेळ लागतो काजू बदाम, म्हणून इथे मी हा शिरा इथे काजू आणि बदामचे काप इथे टाकून घेतले आहे. तुम्ही पावडरसुद्धा टाकू शकता काजू बदामची. तर हे सुद्धा आता मोठा गॅस होऊ द्यायचा आहे आणि जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत इथे संपूर्ण पाणी जे आहे ते आटवून घ्यायचं आहे गाजराच्या शिऱ्यामधलं, म्हणजे छान आपला शिरा जो आहे तो तयार होईल. तर मोठा गॅस ठेवायचा आहे आणि हलवून पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे याला, म्हणजे गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर. आणि गाजराचा शिरा झाल्यानंतर आपल्याला इथे विलायची पावडर टाकायची आहे. 2 चमच मी इथे विलायची पावडर घातलेली आहे. बघा खूप छान असा हा टेस्टी असा हलवा तयार झालेला आहे. मस्त असा गरमागरम तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आणि केव्हा पण बनवून खाऊ शकता तुम्ही. जर दुधाचा शिरा असला तर बराच वेळ लागतो करायला, तर अशा प्रकारे तुम्ही हा दूध न वापरता शिरा तयार करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की करा.